नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात श्रीमंत, सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भाविक भेट देणाऱ्या मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर. आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर बसलेले हे मंदिर करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. भगवान विष्णूचे कलियुगातील रूप म्हणजे श्री व्यंकटेश्वर, श्रीनिवास, गोविंदा किंवा बालाजी महाराज यांची येथे पूजा केली जाते. मंदिराची परंपरा, पुराणकथा आणि ऐतिहासिक विकास अनेक शतकात घडला आहे. पण प्रश्न असा आहे, बालाजी महाराज तिरुमलावर कसे आले आणि या मंदिराची सुरुवात कशी झाली? 7 डोंगराचे महत्त्व काय आहे? या भागात आपण जाणून घेणार आहोत. दिव्य इतिहास सुरुवात जाणून घेणार आहोत. कलियुगातील विष्णूचे स्वरूप. हिंदू धर्मानुसार कलियुगात भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने श्री व्यंकटेश्वर या रूपात तिरुमला पर्वतावर निवास केला. तिरुमला कलियुगाचे वैकुंठ असे म्हटले जाते. ही परंपरा विशेष वाराह पुराण, स्कंद पुराण आणि व्यंकटाचल महात्म्य यासारख्या ग्रंथात वर्णन केले आहे. 7 डोंगराचे रहस्य. तिरुमला परिसरात 7 पवित्र डोंगरावर बसलेला आहे. भक्ताच्या श्रद्धेनुसार हे 7 डोंगर शेषनागाच्या 7 फण्यांचे प्रतीक मानले जातात. हे 7 डोंगर शयाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री आणि वृषभाद्री, नारायणाद्री, व्यंकटाद्री. यापैकी व्यंकटाद्री या डोंगरावर श्री बालाजीचे मुख्य मंदिर आहे. वर भगवान विष्णू कसे आले? पुराण कथेनुसार एकदा महर्षी भृगूंनी ब्रह्मा, शिव, विष्णू यांची परीक्षा घेतली. भगवान विष्णूचे अत्यंत क्षमाशीलतेचे त्यांचे स्वागत केले, परंतु ही घटना पाहून माता लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर आल्या. त्यानंतर भगवान विष्णूही त्यांच्यासोबत पृथ्वीवर आले आणि श्रीनिवास या नावाच्या तिरुमलावर तप करू लागले. पुढे त्यांची पद्मावती देवीशी विवाह झाल्याची कथा सांगितली जाते. आधी वाराह स्वामी, मग श्री व्यंकटेश्वर. तिरुमलावर सर्वप्रथम श्री वाराह स्वामी यांचा वास असल्याचे मंदिर परंपरेत सांगितले जाते. श्रीनिवासाचे वाराह स्वामीकडून या भूमीवर राहण्याची परवानगी मागितली. त्यांच्याबद्दलच्या वाराह स्वामींनी प्रथम पूजा आणि प्रथम नैवेद्य देण्याची परंपरा आजही कायम आहे. मंदिराचा आरंभ. इतिहासकारांनुसार मते मंदिराची प्राचीन परंपरा अतिशय जुनी असली तरी आजचे भव्य मंदिर अनेक राजवंशाच्या योगदानातून विकसित झाले आहे. पल्लव, चोल, विजयनगर साम्राज्याने मंदिराचा विस्तार, गोपुरे, प्रकारे आणि विविध वास्तू उभारण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आज दिसलेले हे मंदिर शतकानुशतके विकसित झालेले दिव्य स्थापत्य आहे. भक्तीचा अखंड प्रवाह. शेकडो वर्षापासून लाखो भक्त गोविंदा गोविंदा असा जयघोष करत तिरुमलाची यात्रा करतात. अनेक भाविक पायी चढून दर्शन घेतात आणि मंदिराची ख्याती भारतापुरती मर्यादित नसून जगभरातील भक्त येथे येतात. मित्रांनो, मंदिराचे मुख्य प्रवेशद्वाराचा इतिहास. तिरुपती बालाजी मंदिर प्रवेश करताना भाविक अनेक प्रकारे आणि प्रवेशद्वारातून पुढे जातात. मंदिराची वास्तू द्रविड शैलीतील असून प्रत्येक प्रवेशद्वाराला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे. शतकानुशतके विविध राजांनी मंदिराचा विस्तार केला आणि त्यानुसार नवीन प्रकार गोपनीयता उभारण्यात आले. विजयनगर साम्राज्याच्या काळात मंदिराचे मोठ्या प्रमाणावर शुभीकरण झाले. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक नम्रतेने नतमस्तक झुकवतात. ही परंपरा भगवंताच्या
सानिध्यात प्रवेश करण्यापूर्वी अहंकाराचा त्याग करण्याचे प्रतीक मानले जाते. महाद्वाराचे महत्त्व. मुख्य प्रवेशद्वाराला अनेक जण महाद्वारम असे संबोधतात. या प्रवेशद्वारातून आत जाताना भाविकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धेची भावना जागृत होते. या दरवाजावर कोरलेली नक्षीकामे, शिल्पकला आणि धार्मिक चिन्हे दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सुवर्ण गोपुरम. मंदिरातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे सुवर्ण मंडित गोपुरम. सुवर्ण किरण पडताच हा गोपुरम तेजस्वी दिसतो. हजारो किलो सोन्याचा पत्र्याने शोभित केलेला या भागाकडे पाहून भाविक मंत्रमुग्ध होतात. गोपुरम केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून भगवंताचे दिव्य तेजाचे प्रतीक मानले जाते. आनंद निलयम. गर्भगृहाला आनंद निलयम म्हणतात. याच ठिकाणी भगवान श्री व्यंकटेश्वराचे दिव्य आराम विरामजमा आहे. हे मंदिरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. श्री बालाजीची मूर्तीची अद्भुत स्वरूप. भगवंताची मूर्ती समोर 8 फूट उंच असल्याचे मानले जाते. मूर्तीमध्ये दिसणारे वैशिष्ट्य: मुकुट, शंख, चक्र, श्रीवत्सक चिन्ह, लक्ष्मीचे प्रतीक, दिव्य अलंकार. दररोज वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचे अलंकार पूजा केली जाते. मंदिराचा अखंड दीप. मंदिरात अनेक दीप सतत प्रज्वलित ठेवले जातात. अखंड ज्योत म्हणजे भक्ती, ज्ञान, ईश्वर प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. मंदिरातील घंटा. मंदिरातील घंटानाद वातावरण शुद्ध करतो अशी श्रद्धा आहे. घंटा वाजवताना मनातील नकारात्मक विचार दूर करून भगवंताचे स्मरण मन एकाग्र करण्याचा संदेश दिला जातो. मंदिरातील प्रसाद. तिरुपतीचा प्रसिद्ध लाडू प्रसाद जगभर प्रसिद्ध आहे. दररोज लाखो लाडू तयार केले जातात. हा प्रसाद मंदिराचे परंपरेचा अविभाज्य भाग आहे. भक्तांच्या केशवदान परंपरा. भक्तांचे केशदान परंपरा. तिरुपती अनेक भक्त डोक्यावर केस अर्पण करतात. ही परंपरा अहंकाराचा त्याग, कृतज्ञता आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. मंदिरातील दैनंदिन पूजा. दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध सेवा आणि पूजा केल्या जातात. शुभ प्रभात सेवा, तोमला सेवा, अर्चना, नैवेद्य, विविध उत्सव सेवा, रात्रीची एकांत सेवा या सर्व सेवा शेकडो वर्षापासून विशिष्ट परंपरेनुसार केल्या जातात. मंदिरातील शिस्त. मंदिरातील अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था आहे. भाविकांना शांततेत दर्शन घेण्याचे आवाहन केले जाते. स्वच्छता, सुरक्षता व्यवस्थापनेनुसार जगभरातील मंदिरांमध्ये तिरुमालीचा विशेष स्थान आहे. मंदिरातील काही प्रसिद्ध श्रद्धा. भाविकांमध्ये पुढील श्रद्धा प्रचलित आहे. मनापासून प्रार्थना केल्यास भगवान कृपा करतात. नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येण्याची परंपरा आहे. केशदान आणि दान धर्म हे समर्पणाचे प्रतीक मानले जाते. या श्रद्धा धार्मिक परंपरेमध्ये भाग आहे आणि त्या भक्तांच्या वैयक्तिक विश्वासावर आधारित आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध रहस्य. तिरुमाला बालाजी मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर करोडो भक्तांचे श्रद्धाचे केंद्र आहे. या मंदिराच्या संबंधित अनेक कथा आणि श्रद्धा शतके भक्तांमध्ये सांगितल्या जातात. भगवान बालाजीची मूर्तीचे दिव्य आकर्षण. अनेक भक्त सांगतात की गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर भगवंताच्या दर्शनाने मनाला एक वेगळी शांती मिळते. भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती अत्यंत सुंदर अलंकाराने सजवली जाते. विशेष उत्सवाच्या वेळी भगवंताचे विविध प्रकारचे शृंगार केले जातात. मूर्ती नेहमी जिवंत असल्यासारखी वाटते अशी श्रद्धा. भक्तांमध्ये अशी श्रद्धा आहे की भगवान बालाजीची मूर्तीमध्ये दिव्य ऊर्जा आहे. काही भक्तांना मते मूर्तीची मागील बाजूस ओलावा जाणवतो अशी एक लोकश्रद्धा आहे. याबाबत विविध
कथा प्रचलित आहे, मात्र ही धार्मिक विश्वासाचा भाग आहे. भगवंताच्या केसदानाची कथा. लोककथेनुसार एक प्रसंगात भगवंत श्रीनिवास याच्या डोक्यावर केस कमी झाले होते. तेव्हा एका भक्त स्त्रीने आपले केस भगवंतांना अर्पण केले. भगवंतांनी तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला. याच कारणामुळे तिरुपतीमध्ये केशदान परंपरा प्रसिद्ध झाली असे भक्त मानतात. तिरुपती मंदिरातील धन आणि धान्य परंपरा. तिरुपती बालाजी मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थानापैकी एक मानले जाते. भाविक श्रद्धेने दान करतात. हे दान मंदिर व्यवस्थापन, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्य सेवासाठी वापरले जाते. ब्रह्मोत्सवाचे दिव्य परंपरा. तिरुपतीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे ब्रह्मोत्सव. परंपरेनुसार भगवान ब्रह्मदेवाची स्वतः भगवान व्यंकटेश्वराची पूजा करण्यासाठी हा उत्सव सुरू केला अशी धार्मिक कथा आहे. हा उत्सव अनेक दिवस चालतो. या काळात भगवंताची विविध वाहनावरून नगर प्रदक्षिणा घातली जाते. ब्रह्मोत्सवातील प्रमुख वाहने सेवा. उत्सवात भगवंतांची विविध वाहनावर मिरवणूक काढली जाते. प्रमुख वाहनामध्ये मोठे शेष वाहन, सेवा वाहन, सिंह वाहन, गरुड वाहन, हनुमान वाहन आणि रथ उत्सव यांचा समावेश होतो. गरुड सेवा पाहण्यासाठी लाखो भक्त तिरुमलावरून येतात. गरुड वाहनामध्ये महत्त्व. भगवान विष्णूंचे गरुड वाहन मानले जाते. गरुड सेवा ही ब्रह्मोत्सवातील सर्वात महत्त्वाची सेवांपैकी एक मानली जाते. या दिवशी भगवंताचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. तिरुपती यात्रेचे महत्त्व. तिरुपती यात्रा ही केवळ एक मंदिर भेट नाही, तर भक्ती, संयम आणि श्रद्धेचे अनुभव आहे. अनेक भक्त पायी चालत डोंगर चढून भगवंताचे दर्शन घेतात. पायथ्यावरून जाताना गोविंदा गोविंदा असा जयघोष केला जातो. तिरुमला येथे जाण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. मन शुद्ध ठेवून दर्शनाला जावे. मंदिरातील नियमाचे पालन करावे. स्वच्छता राखावी. भक्तिभावाने दर्शन घ्यावे. मंदिर परिसरातील आदर करावा. भगवान बालाजीचे नावांचे महत्त्व. भगवानाला अनेक नावांनी ओळखले जाते. श्री व्यंकटेश्वर, श्रीनिवास, बालाजी, गोविंदा, व्यंकटरमणा. प्रत्येक नावामध्ये भक्ती श्रद्धेचे अर्थ दडलेला आहे. तिरुपती बालाजींच्या भक्तांसाठी संदेश. भगवान व्यंकटेश्वराची भक्ती आपल्याला शिकवते, अहंकार सोडा, सत्याच्या मार्गावर चला, दया आणि सेवा करा, ईश्वरावर विश्वास ठेवा. तिरुपती बालाजी दर्शनाची प्रक्रिया. तिरुमला येथे दररोज हजारो भाविक भगवान व्यंकटेश्वराचे दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी भक्तांना मंदिराच्या नियमानुसार प्रवेश दिला जातो. भाविक रांगेतून पुढे जाताना भगवंताचे नाव घेतात. गोविंदा गोविंदा हा जयघोष संपूर्ण तिरुमला पर्वतावर भक्तीचे वातावरण निर्माण करते. भगवान बालाजीच्या विविध सेवा. तिरुमला मंदिरात भगवंताची अनेक प्रकारची पूजा केली जाते. सुप्रभात सेवा. पहाटे भगवंतांना जागृत करण्यासाठी ही सेवा केली जाते. मधुर स्तोत्राचे दिवसाची सुरुवात होते. अर्चना सेवा. या सेवेमध्ये भगवंताची विशेष पूजा केली जाते, प्रार्थना केली जाते. अभिषेक सेवा. विशेष दिवशी भगवंताचे अभिषेक केला जातो. दूध, सुगंधित पदार्थ आणि पवित्र जलाने पूजा केली जाते. एकांत सेवा. रात्री भगवंतांना विश्रांती देण्यासाठी ही सेवा केली जाते. तिरुपतीचे लाडू प्रसादाचे महत्त्व. तिरुपती लाडू प्रसाद जगभर प्रसिद्ध आहे. हा प्रसाद केवळ मिठाई नसून भगवंताच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. लाखो भक्त दर्शनानंतर हा प्रसाद श्रद्धेने स्वीकारतात. तिरुपती मंदिराचे दान परंपरा. भक्त आपल्या श्रद्धेनुसार दान करतात. काही भक्त आर्थिक दान करतात, तर काही सेवा आणि समर्पणाच्या माध्यमातून आपले भक्ती व्यक्त करतात. दान हे अहंकार कमी करून ईश्वरप्राप्ती, कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम मानले जाते.
तिरुमला यात्रेची पवित्र स्थळे. तिरुमला परिसरात अनेक धार्मिक स्थळे आहेत. श्री वाराह स्वामी मंदिर. परंपरेनुसार तिरुमला भूमीची पहिले अधिपती म्हणून वाराह स्वामीचे महत्त्व सांगितले जाते. भगवान बालाजीच्या दर्शनापूर्वी वाराह स्वामीचे दर्शन घेण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. आकाशगंगा हे एक पवित्र तीर्थस्नान मानले जाते. मंदिरातून पूजेसाठी या पवित्र जलाशयाला उपयोग केला जातो अशी श्रद्धा आहे. पापविनाश पापविना विना पापविनाशन तीर्थ. पापविना पापविनाशन तीर्थ या तीर्थाचे धार्मिक महत्त्व आहे. अनेक भाविक येथे स्नान करून पवित्र भावना व्यक्त करतात. बालाजी महाराजांचे भक्तीचा संदेश. भगवान व्यंकटेश्वर आपल्या जीवनात काही महत्त्वाचे संदेश देतात. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, चांगल्या कर्माचा मार्गावर चला. संकटे आली तरी ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या भक्ताला मानसिक शक्ती मिळते. तिरुपती बालाजी मंदिराचे वैशिष्ट्य. तिरुपती मंदिरात महानुता केवळ संपत्तीमध्ये नाही तर लाखो भक्तांची अतूट श्रद्धेवर आहे. शेकडो वर्षापासून ही भक्ती परंपरा अखंड सुरू आहे. गोविंदा या शब्द एकच नावाचा लाखो लोकांना अशा विश्वास आहे, सकारात्मक ऊर्जा मिळते. तिरुपती बालाजी मंदिर हा केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भारतीय संस्कृती, श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचे अद्भुत संगम आहे. भगवान श्री व्यंकटेश्वराच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक झाल्यावर मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती मिळते. आपल्या जीवनात नेहमी सत्य, सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारूया. मित्रांनो, तुम्हाला बालाजी मंदिराची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच माहितीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. गोविंदा गोविंदा.